सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲसेट शीटवर 2 मिमी जाडीच्या स्क्वेअर बट जॉइंट फ्लॅट पोझिशनमध्ये कसा तयार करायचा ते शिकणार आहोत। उद्दिष्टे: या व्हिडिओच्या शेवटी आपण सक्षम व्हाल। स्टेनलेस स्टील शीटच्या पृष्ठभागावर असलेला क्रोमियम ऑक्साईड आणि इतर अशुद्धी स्वच्छ करा। स्टेनलेस स्टील शीटवर स्क्वेअर एज तयार करा। शीटच्या कडावर स्टेनलेस स्टील फ्लक्स लावा वेल्डिंग करण्यासाठी। योग्य स्टेनलेस स्टील फिलर रोड नोझल निवडा आणि गॅस दाबा। एक परिपूर्ण न्यूट्रल फ्लेम सेट करा। डाव्या बाजूला तंत्राचा वापर करून स्क्वेअर बट जॉइंट एक समान रूट पेनिट्रेशन सह वेल्ड करा। सांधे स्वच्छ करा आणि वेल्ड दोषाची तपासणी करा। हे व्यावहारिक बनवण्यासाठी लागणारे साधन उपकरण एकत्र करू। गॅस वेल्डिंग प्लांट, SS फ्लक्स, बेंच वाइज, स्टील रूलर, वायर ब्रश, चिपिंग हैमर, फ्लॅट फाइल, टंग, स्क्रायबर। हे व्यावहारिक करण्यासाठी आवश्यक साहित्य: 150 बाय 50 बाय 2.0 मिमी व्यासची 2 SS तुकडे। स्केच मध्ये दिलेल्या परिणामानुसार स्टेनलेस स्टील शीट तयार करा। मिमी जाडीची स्टेनलेस स्टील प्लेट घ्या। मिमी स्टेनलेस स्टीलवर आकारमान चिन्हांकित करा। 150 मिमी लांबी आणि 50 मिमी रुंदी स्क्रायबर वापरून। कटर वापरून चिन्हांकित परिमाणानुसार SS प्लेट कट करा। शीटच्या कडा स्वच्छ करा। शीटच्या कडा स्वच्छ करण्यासाठी आणि क्रोमियम ऑक्साईड आणि काठावरील इतर अशुद्धता काढून टाकण्यासाठी स्टेनलेस स्टील वायर ब्रश वापरा। स्टेनलेस स्टीलच्या कड्यामधून क्रोमियम ऑक्साईड काढून टाकण्यासाठी काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे, कारण स्टेनलेस स्टीलची गंज प्रतिरोधकता त्याचा पृष्ठभागावर निष्क्रिय क्रोमियम ऑक्साईड थर तयार करण्यावर अवलंबून असते। हा थर काढून टाकल्याने स्टीलचा गंज प्रतिकार करण्याच्या क्षमतेशी तडजोड होऊ शकतो। 3.15 मिमी जाडीसाठी नोझल क्रमांक 5 निवडा। नोझल क्रमांक 5 निवडा आणि ब्लो पाईपवर फिक्स करा। 1.6 मिमी विशेष उपचारित कोलंबियम बेरिंग 18 बाय 18 प्रकारच्या स्टेनलेस स्टील फिलर रोड निवडा किंवा फिलर रोड म्हणून वापरण्यासाठी बेस मेटलचा पट्टा कापून घ्या। स्टेनलेस स्टील म्हणजे मिश्र धातूच्या स्टीलमध्ये 18% क्रोमियम, 8% निकेल आणि शिल्लक लोह, कार्बन इत्यादी असतं। स्टेनलेस स्टील फ्लक्स निवडा आणि 12 मिमी पेंट ब्रश वापरून जॉइंटच्या कड्याच्या दोन्ही बाजूंना लागू करा आणि फिलर रोडवर लावा। झिंक क्लोराइड आणि पोटॅशियम डायक्रोमेट असलेले चांगल्या दर्जाचे फ्लक्स निवडा। पाणी घालून पेस्टी स्वरूपात चूर्ण फ्लक्स बनवा। प्लेट आणि फिलर रोडच्या दोन्ही बाजूंना फ्लक्स लावा। 1.5 मिमी अंतर असलेल्या जाड धातूच्या फ्लॅटवर बट जॉइंट म्हणून शीट सेट करा। स्टेनलेस स्टील शीटला चौरस बट जॉइंट म्हणून सेट करा आणि संरेखित करा। परिपूर्ण तटस्थ ज्योत सेट करा। ऑक्सिडायझिंग ज्वाला तयार होण्यापासून प्रतिबंधित करण्यासाठी कठोर तटस्थ ज्वाला किंवा किंचित कार्ब्युरायझिंग ज्योत सेट करा, जी हानिकारक आहे। गॅस वेल्डिंग मध्ये योग्य वेल्ड गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी आणि जोड्या जाणाऱ्या धातूची ऑक्सिडेशन रोखण्यासाठी तटस्थ ज्योत वापरणे महत्त्वाचे आहे। तटस्थ ज्योत ही एक विशिष्ट प्रकारची ज्योत आहे जी इंधन, वायू आणि ऑक्सिजनच्या नियंत्रित मिश्रणाने तयार केली जाते। हे स्वच्छ, मजबूत वेल्ड सुनिश्चित करण्यासाठी उष्णता आणि संरक्षणाचे योग्य संतुलन प्रदान करते। बट जॉइंटचा प्रत्येक 50 मिमी लांबीवर टेक वेल्ड। सांध्याच्या दोन्ही टोकांना आणि त्यांच्या दरम्यान प्रत्येक 50 मिमी साठी टेक वेल्ड।
टेक वेल्डिंग हे वेल्डिंग मध्ये वापरले जाणारे एक तंत्र आहे जे कायमस्वरूपी वेल्ड बनवण्याआधी धातूचे 2 किंवा अधिक तुकडे त्यात पुरते इच्छित स्थिती एकत्र ठेवतात। टेक वेल्ड्स लहान, कमी तीव्र वेल्ड असतात जे वेल्डिंग प्रक्रियेदरम्यान तुकडे एकत्र ठेवण्यासाठी पुरेसे सामर्थ्य प्रदान करतात। डावीकडील तंत्र वापरून सांधे वेल्ड करा। ब्लो पाईपला 80 डिग्री ते 90 डिग्री आणि फिलर रोडला 20 डिग्री ते 30 डिग्रीच्या कोनात धरून उजव्या बाजूने वेल्डिंग सुरू करा। वेल्डिंग टॉर्च योग्य कोनात आणि सांध्यापासून अंतरावर धरा। ॲसेसवर मारून वेल्डिंग सुरू करा आणि टॉर्चला उजवीकडून डावीकडे जॉइंटवर हलवा। प्रवासाचा वेग एक समान ठेवा आणि योग्य प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी थोडा मागचा कोन ठेवा। सांध्याच्या मुळाशी एक समान प्रवेश सुनिश्चित करा। मणीच्या शेवटी व्हीवर भरून वेल्ड पूर्ण करा। वेल्ड मणी स्वच्छ करा आणि तपासणी करा। फ्लक्स अवशेष पूर्णपणे काढून टाकण्याची खात्री करा। संयुक्त स्वच्छ करा आणि दोषासाठी वेल्डची तपासणी करा। सच्छिद्रता म्हणजे अडकलेल्या वायूच्या बुडबुड्यामुळे वेल्ड मेटलमध्ये लहान पोकळी किंवा व्हाईड्स असणे। हे वेल्ड कमकुवत करते आणि क्रॅक होण्यास संवेदनाक्षम बनवते। अंडरकोट हे बेस मेटलचा जास्त वितळल्यामुळे वेल्डच्या पायाशी तयार झालेली खोबणी किंवा उदासीनता आहे। अपूर्ण संलयित तेव्हा घडते जेव्हा वेल्ड मेटल बेस मेटल किंवा पूर्वीच्या वेल्ड पासशी पूर्णपणे जोडले नाही। परिणामी क्रॅक होण्याची शक्यता असलेली कमकुवत सांधे तयार होतात। जेव्हा वेल्ड मेटल संयुक्तच्या संपूर्ण जाडीतून पूर्णपणे आत प्रवेश करत नाही तेव्हा प्रवेशचा अभाव होतो। ओव्हरलॅप, ज्याला ओव्हरलॅप मणी देखील म्हणतात, हे जोडीचा इच्छित सीमेपलीकडे जमा केलेल्या वेल्ड मेटल आहे। हे असमान आणि कमकुवत संयुक्त तयार करू शकते। स्पॅटर वितळलेल्या धातूच्या लहान थेंबाचा संदर्भ देते जे वेल्डिंग दरम्यान वेल्ड पूलमधून बाहेर काढले जातात। वेल्ड क्रॅक विविध कारणामुळे उद्भवू शकतात, ज्यात उच्च ताण, अयोग्य थंड होणे किंवा हायड्रोजन भ्रष्टता समाविष्ट आहे। समावेश म्हणजे वेल्ड मेटलमध्ये अडकलेला स्लॅग, फ्लक्स किंवा धाण यासारख्या विदेशी सामग्री। या व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत चर्चा केली आहे स्टेनलेस स्टील शीटच्या पृष्ठभागावर क्रोमियम ऑक्साईड आणि इतर अशुद्धता साफ करा। स्टेनलेस स्टील शीटवर चौकोनी कडा तयार करा। वेल्डेड करण्यासाठी शीटच्या कडांना स्टेनलेस स्टीलचा प्रवाह लावा। योग्य स्टेनलेस स्टील फिलर रोड, नोझल आणि गॅस प्रेशर निवडा। एक परिपूर्ण तटस्थ ज्योत सेट करा। डाव्या बाजून तंत्राचा वापर करून स्केट बट जॉइंट एक समान रूट पेनिट्रेशन सह वेल्ड करा। सांधे स्वच्छ करा आणि वेल्ड दोषांची तपासणी करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। कृपया तुमच्या प्रशिक्षकाच्या मदतीने हे प्रॅक्टिकल करा।